ठिकाणी बॅटिंग केली, काय सांगतात? आणि खास करून जिल्हा परिषदेच्या सगळ्या कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्यासाठी वर्षातून एकदा ही क्रीडा स्पर्धा होते. आणि आम्ही मागच्या वर्षीच निर्णय घेतला की याला राज्यस्तरीय स्वरूप द्यावं आणि आता शासनाच्या वतीनं या स्पर्धा आता होतात. खास करून सातारा जिल्ह्याच्या CEO या ठिकाणी यास्मिन नागराजन काम करतात आणि या स्पर्धेसाठी त्यांनी प्रचंड मोठी मेहनत पाठीमागच्या वर्षी घेतली, यावर्षी घेतली नाही का. स्पर्धेला व्यापक स्वरूप देण्याचं काम त्यांनी केलं आहे. आणि या अख्ख्या राज्याची जी आम्ही कमिटी बनवली होती, अभ्यास समिती बनवली होती की राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धा ह्या कशा घेता येतील. जशा महसूलच्या घेतात, बाकीच्या विभागाच्या अशा होतात, तसं जिल्हा परिषदेच्या घेण्यासंदर्भात त्या टीमचं नेतृत्व त्यांनी केलं. आणि आता ही स्पर्धा राज्यस्तरीय भविष्यामध्ये आता याच वर्षापासून होते. आज प्रचंड मोठा उत्साह या ठिकाणी या स्पर्धेमध्ये आपण सगळेजण पाहतो आहे. आणि आपल्या रोजचा काम, रोजचा ताण याच्यातून बाहेर येऊन खेळामध्ये आणि सगळ्यांना एकत्र येऊन या ठिकाणी स्वतःचं गुण, खेळातले गुण दाखवण्याची संधी अधिकारी बांधवांना मिळते, कर्मचाऱ्यांनाही मिळते, याचं मनापासून कौतुक आहे. या खूप चांगल्या स्पर्धा घेता म्हणून जिल्हा परिषद मनापासून धन्यवाद देईन. खास करून CEO असतील आणि त्याची सगळी टीम असेल, खूप उत्साहानं आणि खूप नियोजनबद्ध पद्धतीनं ह्या स्पर्धा घेतात. नक्कीच भाऊ, तुम्ही क्रिकेट बॅटिंग जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडीमध्ये होईल का? आपल्या सगळ्यांना माहिती आहे जिल्हा परिषदेचा निकाल जिल्हा परिषदेला लागत असताना भारतीय जनता पक्ष हा जिल्ह्यातला सगळ्यात मोठा पक्ष आहे. आणि भारतीय जनता पक्ष जेव्हा सगळ्यात मोठा पक्ष आहे तेव्हा आमची नक्की इच्छा, माझी असेल, कार्यकर्ता म्हणून माझ्या सगळ्या कार्यकर्त्यांची असेल, सगळ्यांची इच्छा आहे की भारतीय जनता पक्षाचा अध्यक्ष सातारा जिल्हा परिषदेचा झाला पाहिजे. परंतु अजून बरंचसंच पाणी पुढाखालून जाईल, बऱ्याच घडामोडी घडतील. पण एक मी अगदी विश्वासानं सांगतो की भारतीय जनता पक्षाचा जिल्हा परिषदेचा अध्यक्ष व्हावा ही आमची प्रामाणिक भूमिका आहे आणि आम्ही शेवटच्या क्षणापर्यंत त्यासाठी प्रयत्न करू. नक्कीच तुम्ही ठाम आहात जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदासाठी. मात्र राष्ट्रवादी असेल किंवा शिवसेना असेल यांच्यासोबत तुमची काही बोलणी होताना दिसत नाही आहेत किंवा स्वतः काही भूमिका घेताना पुढचे पक्ष दिसत नाहीत, काय नक्की? किंवा पालकमंत्र्यांना तुम्ही मिठी मारत नाही आहे? भूमिका ही काय मीडियाच्या समोर घ्यायची नसते. त्या अनुषंगाने चर्चा चालू असतात, चर्चेतनं मार्ग निघत आणि मार्ग निघावा अशी भावना आहे. नाही निघाला तर शेवटी सगळ्यांचे पर्याय सगळ्यांना खुले आहेत. एकीकडे इस्रायल अमेरिका यांचं युद्ध चालू आहे, त्याचा परिणाम भारतावर दिसून लागला आहे. इंधनाचे भाव वाढतात, त्याबद्दल तुम्ही सांगा, याचा तोडगा कसा काढता? आता साहजिक आहे की ताण तुला येणार, पण सध्या तर भारतामध्ये इंधनाची कमी नाही. बदलत्या परिस्थितीमध्ये आपण बघतोय की तो जागतिक स्तरावरचे काही निर्णय आहेत ते निर्णय आत्ताच सरकार घेताना आपण सगळेजण पाहतोय. पण भारतामध्ये इंधन तुटवडा किंवा गॅसचा तुटवडा होऊ नये अशा पद्धतीचं नियोजन आदरणीय मोदीजी करत आहेत. त्यामुळं फार चिंतेचा विषय आपल्यासाठी नाही. शेवटी युद्ध चालू आहे, या सगळ्याचे परिणाम तर जगावर होताना आपण पाहतो.